अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अशा वनस्पतीबद्दल बोलणार आहे जे निसर्गाच्या सानिध्यात असते आणि आपल्या घराच्या आजूबाजूला अशी वनस्पती येते, तिचं नाव आहे अश्वगंधा। अश्वगंधाबद्दल तुम्ही तर बोललाच असं माहितच असेल। अश्वगंधा म्हणजे सुरुवातीला तुम्हाला वाटत असेल काहीतरी एखादं फूल असेल किंवा काय, पण ही एक आयुर्वेदातली अशी वनस्पती आहे की त्या वनस्पतीविषयी मी तुम्हाला सांगतोय। या ठिकाणी बघू शकताय तुम्ही अश्वगंधाचं झाड कशा पद्धतीने हे झाड आलेलं आहे बघा। आपल्या आजूबाजूला ही झाडे येतात अश्वगंधा, ज्याला छोटी छोटी फळं सुद्धा लागतात, तुम्ही बघू शकता। तर अश्वगंधा हे आयुर्वेदातली अतिशय महत्त्वाचं झाड आहे आणि ते आपल्या आजूबाजूला येत असतं। अश्वगंधा म्हणजे माणसाची इम्युनिटी पॉवर ते वाढवली जाते त्यांनी। त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे हाडं असतात, हाडावर जो ताण येतो, तर अश्वगंधाचे सेवन केल्यानंतर तो ताण सुद्धा कमी होतो, म्हणजे जो सांधिवात म्हणतो आपण, अशा प्रकारचे जे हाडांचे आजार असतात। तर अश्वगंधाची जी मुळे असते ते मुळे जर तुम्ही काढली तर तांबट रंगाची असते, तिला कट केलं तर आतमध्ये पांढऱ्या रंगाची ते असते। त्याला वाळवायचं आणि त्याचं बुकटी करून दुधासोबत किंवा तुपासोबत खाल्ले तर ते आयुर्वेदामध्ये चांगलं मानलं जातं। त्यानंतर जेव्हा मेंदूवर आपल्या ताणतणाव येतो, ताणतणाव आल्यानंतर रात्रीची झोप लागत नाही, अशा वेळेस सुद्धा झोपताना अश्वगंधाची पूड दुधामध्ये टाकून खाल्ली तर शांत तुम्हाला झोप लागते। अशा प्रकारचे अनेक फायदे हे अश्वगंधाचे असतात। आपल्याला माहित नाही की आपल्या आजूबाजूला अशा वनस्पती येत असतात आणि त्या वनस्पतीविषयी आपल्याला अगदी माहित नसतं। तुम्ही सुद्धा आता मी तुम्हाला हे झाड दाखवले, पुन्हा एकदा मी या ठिकाणी दाखवतोय बघा। आपल्या आजूबाजूला वाडी वस्ती जेणेकरून हे झाड येतं, याला गवत आपण म्हटलं जातं, आपल्याला माहित नसतं की हे झाड आहे। तर हे अश्वगंधाचं झाड आहे। यामध्ये आणखीन आपल्याला रात्री पित्ताचा त्रास होतो, पित्ताचा त्रास झाल्यानंतर आपल्याला कडू उलट्या येतात, त्यावेळेस अश्वगंधाची जर पावडर तुम्ही खाल्ली तर पित्ताशय सुद्धा हे चांगल्या प्रकारचं काम करू शकतं। अशा प्रकारे ही अश्वगंधाबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळालेली आहे। आपल्या आजूबाजूला हे झाडं असतं, नक्कीच तुम्ही आयुर्वेदामध्ये त्याचा अभ्यास करा आणि अभ्यासपूर्वक त्याचं सेवन केलं तर आपल्या शरीरासाठी लाभदायक नक्कीच आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मी अंकुश सवालात थेट बारामतीवरून। धन्यवाद।